पाणीपट्टी कर भरणाऱ्यांसाठी अनोखा उपक्रम, लकी ड्रॉद्वारे हजारो रुपयांच्या बक्षिसांचे वितरण। नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांमध्ये कर भरणा व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी एक अभिनव व कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला। पाणीपुरवठा सभापती विलास बुटले यांच्या संकल्पनेतून पाणीपट्टी तसेच विविध कर नियमितपणे भरणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ योजना आयोजित करण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत पाणीपट्टी कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हजारो रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी नगर परिषदेमधील सर्व नगरसेवक, अधिकारी व शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमात पारदर्शकतेचा संदेश देत लकी ड्रॉ चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या। या लकी ड्रॉमध्ये फ्रीज, टीव्ही, कूलर, शिवण मशीन, कुकर, मिक्सर, प्रेस यांसारखी उपयुक्त घरगुती उपकरणे भाग्यवान पाणीपट्टी धारकांना प्रदान करण्यात आली। विजेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शहरात सध्या मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी काही नागरिक पाण्याच्या मोटारींचा वापर करून पाण्याचा अतिरेक करत आहेत। ही बाब योग्य नसून अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर नगर परिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। नागरिकांनी पाण्याच्या जबाबदारीने व काटकसरीने वापर करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आलं। नगर परिषदेकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यातही अशाच लोकहिताच्या योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। 6 लोकांची नावे या ठिकाणी घोषित झालेली आहे। वार्ड क्रमांक 30 या ठिकाणी वार्ड नंबर 11 मधून नंबर लागलेला आहे राधेश्यामजी मुंदळा। आपल्या धामणगाव नगरीतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, लवकर आपण आपले मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर, विशेष म्हणजे कारण ज्यांनी पाणीपट्टी कर भरलेला नाही आहे, आता येणाऱ्या काळामध्ये जर पाणी द्यायचं असेल, त्यांना पाहिजे असेल तर त्यांना भरावं लागेल तो पैसा, नाही तर दुर्दैवाने आम्ही त्यांना पुढचं पाण्याचं कनेक्शन कंटिन्यू ठेवू शकणार नाही। कारण की आपण जे पाणी धामणगाव नगरीला देतो ते पाणी आपल्याकडे आपण फिल्टर करून जरी देत असलो तरी ते पाणी आपल्याला अप्पर वर्धाकडून आपल्या सगळ्या लोकांना पुरवठा करण्यासाठी विकत घ्यावं लागते। म्हणजे आपण अप्पर वर्धाकडून जे पाणी विकत घेतो त्याला फिल्टर करून प्रोसेस करून आम्ही तुमच्यापर्यंत जे पोहोचवतो त्या गोष्टीसाठी आम्ही थोडेफार पैसे आकारतोय। जसं तुम्हाला विलासनी सांगितलं की टोटल खर्च पर कनेक्शन आम्हाला 5,500 रुपये पडतो, आपण फक्त 2,000 रुपये आकारून राहिलो आहे। त्याच्यामुळे हे अगदी मिनिमम आहे आणि हे आपण सगळ्यांनी कृपा करून भरावं, आपल्या आजूबाजूचे जे लोक असतील त्यांनी भरावं। दुसरा महत्त्वाचा विषय जो मशीनचा सांगितला आहे, नळाच्या कनेक्शनवर ज्यांचे मशीन आढळतील त्यांच्यावर एक समिती जी तयार केलेली आहे, ती समिती कधीही कुठे गेली आणि त्यांना जर ते सापडलं तात्काळ पंचनामे करून ती जप्त करण्यात येईल आणि त्यांना दंडसुद्धा आकारण्यात येईल। कारण की मुबलक पाणी असताना आपल्या पूर्ण एरियाला जे पाणी मिळायला पाहिजे ते फक्त मलाच सगळं मिळालं पाहिजे ही भावना काही योग्य नाही आहे। सगळे आपलेच लोक आहे, सगळ्यांपर्यंत ते पाणी पोहोचलं पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, जर तुम्ही तुमच्या घरी एक कनेक्शन घेतलेलं असेल, तुम्हाला जर एक कनेक्शनचे पैसे येत असतील तर तुम्ही इल्लिगली जर तुमच्या घरामध्ये 2 किंवा 3 कनेक्शन आढळले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई तर होईलच, पण आम्हाला त्याचं रिपोर्टिंगसुद्धा समोर करावं लागेल। त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला पाहिजे असतील 2 कनेक्शन तर तुम्ही नगर परिषदमध्ये ॲप्लिकेशन करा, आम्ही तुम्हाला 2 कनेक्शन पाहिजे 2 देऊ, 3 कनेक्शन पाहिजे 3 देऊ, पण रीतसर पूर्ण कारवाई करून ते घ्यावं। म्हणजे तुम्ही रीतसर ॲप्लिकेशन करायला पाहिजे आणि ती कारवाई पूर्ण करूनच मग ते पाण्याचं कनेक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे। स्वतःच्या मनानेच जर तुम्ही पकडलं प्लंबरला आणि डायरेक्ट लाईनवरून कनेक्शन एक्स्ट्रा घेत असाल तर तो खूप मोठा गुन्हा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि ही पहिल्यांदाच नाही, आम्ही लोक वारंवार सांगतोय, नगरसेवक सगळ्यांना समजून सांगताय, पण त्याच्यावर काही विशेष कोणी लक्ष देताना दिसत नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या 15 दिवसामध्ये
या सगळ्या कारवाया आम्ही चालू करू, तेव्हा सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की असं जर तुम्ही इलिगल कनेक्शन काही घेतलं असेल नगर परिषदेला माहिती नसताना, तर तो गुन्हा आहे, तो दंडनीय गुन्हा आहे आणि ती कारवाई आपल्यावर होईल. या कारवाईपासून मग आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आणि जर तुमच्याकडे असेल तर अजूनही वेळ गेलेला नाही आहे, ते तात्काळ कनेक्शन तुम्ही बंद करून टाका.